नमस्कार. जय श्रीराम मित्रांनो. खास करून हा व्हिडिओ डाळिंब बागायचा शेतकऱ्यांसाठी आहे. आपण हा बाग बघणार आहोत, डाळिंब बाग. इकडं छान प्रकारे बाग वगैरे म्हणजे जस्ट म्हणजे 15-16 वर्षाचं झाड आहे. सेटिंग वगैरे छान प्रकारे झाली आहे म्हणजे त्याच्यामध्ये, आणि छान प्रकारे सेटिंग वगैरे झाली आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी. आणि म्हणजे त्याची क्षमता म्हणजे, आणि एक बघणार आहोत आपण त्याच्यावरती खैड्याचं प्रमाण जास्त, खूप प्रमाणात खैड्या वगैरे आहे. आणि दुसरं काय आहे, त्याच्यामध्ये जी क्षमता आहे झाडाची, स्टोरेज ताकद, म्हणजे साईज बनू शकत नाही त्याची. का कारणाने साईज बनू शकत नाही आपण त्याच्यामधलं कारण सांगू. कारण की या बागाचं मेन गोष्ट काय आहे, पोषणावरती काम, पोषण नाही त्याला, म्हणजे खायला जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये ज्या ज्या कुठल्याही प्रकारचं झाड नैसर्गिक पद्धतीने ज्याच्यामध्ये ग्रोथ करण्याची ताकद असते, म्हणजे जे पोषण म्हणजे साईज होण्यासाठी, साईज वगैरे संपूर्ण. आणि आता म्हणजे त्याची म्हणजे एवढी साईज बनू शकत नाही. आणि काय त्याच्यामध्ये बराच म्हणजे या फळामध्ये एका कडकपणा आहे. आणि खैड्या, जे आपण खरडा म्हणतो, तो खूपच प्रमाणात त्याचे म्हणजे असं डॅमेज होण्याचे कारण. मेन गोष्ट काय त्याची, त्यांचं गणित वगैरे कुठं म्हणजे बऱ्याच ठिकाणी पोषण्यावरती, त्यांनी जे पोषण्यावरती काम केलं नाही. म्हणजे झाडाला जसं खाण्याची ग्रोथ म्हणजे ताकद असते एखाद्या माणसामध्ये, जशी भूक वगैरे भूक लागते, तर माणसाला तुम्ही जे खायला चांगलं दिलं तर त्याच्यामध्ये तब्येत क्षमता वगैरे वाढू शकते. तसं या झाडामध्ये पोषणावरती काम होऊ शकत नाही, म्हणजे साईज बनू शकत नाही. आणि जे पांढरी मुळी जे आपण म्हणजे झाडाची ग्रोथ वगैरे छान प्रकारे आणि जे आहे, आणि त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारे म्हणजे चट्टा वगैरे पडतायत, ते पडतायत. आणि असं त्याच्यामध्ये म्हणजे होल वगैरे सुकट पडतायत, आळे वगैरेचे प्रमाण वगैरे खूप. शेतकरी बांधवांचं असं प्रॉब्लेम असं, बागामध्ये गवत राहू देत नाही. कारण की बागामध्ये, मी तर सांगतो, बागामध्ये गवत पाहिजेलच. कारण की काय असतं, कुठल्याही म्हणजे बऱ्याच शेतकरी बांधवांचं असं, बागामधले गवत वगैरे राहिले तर बागावरती असं झाडावरती म्हणजे फळावरती कीड वगैरे पडतं. त्यांचा हा गैरसमज आहे. फळावरती कुठल्याही प्रकारची कीड वगैरे पडत नाही, कारण की कीड वगैरे खाली ज्याच्यावरती बसून राहते. आणि बागाचे जे गवत वगैरे औषध वगैरे म्हणजे मारतात ते. आणि बरंच म्हणजे औषध वगैरे कुठल्याही प्रकारचं म्हणजे असं रासायनिक याचे म्हणजे ती मारू नये. आणि खास म्हणजे ब्रश कटरने कटिंग केली तर चालते. आणि गवत वगैरे उपटू नये, असंच बऱ्याच शेतकऱ्यांचा गवत वगैरे उपटून टाकत ते. कारण की जी जागा मोकळी होऊन जाते, आणि जी मुळी असते पांढरी मुळी वगैरे, ती अपडेट होऊ शकत नाही. जय श्रीराम.